प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। रावणाच्या पाडोनी दाता निमेषे सोडविल सीता। शिव वरदान मिथ्या होता आमचे घाता शिव करील। असो श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राला स्मरून सगळ्या वाचक सूचक दादा महाराजांना आणि सगळ्यांना विनम्र अभिवादन करून शांत बसलेल्यापेक्षा बडबड करणारा दोनदा पाया पडतो। जरा थोडं शांत राहा। मग इथं खूप मोठा अडचणीचा प्रसंग आलेला आहे। आईला सोडवायचंय। मग हे पुढलं जे चाललेलं भांबड आहे का नाही तोंडाचं हे मोठं आयुर् भावामध्ये आलंय। त्याला वाटतंय काहीही विघ्न आलं तरी मी ते सोडवणार आहे, त्याला तडीपार करणार आहे, मारणार आहे, एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे। परंतु आता हे जे काही वचनामध्ये गुंतलेले आहेत, वचनात गुंतलं म्हणजे जरा अवघडच असतं। एक जणांना द्यायचं दुसऱ्याला माघारी आणायचं मग त्याचा उपयोगच काय? दान केलेल्याचा दान केलेलं चवीकडला जावा आणि आपली बी गोष्ट साध्य व्हावा अशातून आपण कसा मार्ग काढणार आहे बोला। सोडवावया पार्वतीसी धावण्या येता श्री विष्णूसी। दोघे भेटले तयासी व्रतात त्यासी सांगोनी। मग या ठिकाणी विष्णू परमात्म्याने विचार केलेला आहे आता पार्वती मातेची सोडवणूक करायची आहे। मग वाटाने निघत असताना दोघ जण दिसले। मग कोण दोघ दिसले? गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी। या दोघांची गाठ पडलेली आहे। मग आता काहीतरी विचार विनिमय कुठं चाललात, काय चाललात याचा समाचार एकूण येण्याच्या विचाराची देवाणघेवाण चालली आहे। वर्ण चळावया रावण विष्णूने मांडले विंदान। द्विजगोचे रक्षण सांग्या आपण गणेशा। राजा रावण छळून घेऊन चाललेला आहे, मावळ करून चाललेला आहे। तिथं काय कमी होतं का कोण्या गोष्टीचं? लय मोठा परिवार आहे बाबाचा। आणि पुन्हा विनाशकाळ विपरीत बुद्धी फिकायला लागायची आहे म्हणून पार्वतीच्या अभिलाषा सुचली आहे। मग हे काही सल्पिकी राहतात काय? विष्णू महादेव पार्वती गणपती। मग विष्णू परमात्म्याने गणपतीला सांगितलं काय सांगितलं? आपण झाला धर्मरुचीचे केले गुहकाशी। उल्हासे रावणा पाशी सन्मुख त्यासी भेटला। मग या ठिकाणी त्यांना काहीही करता येतो, तो कोणतेही रूप धरता येतो, काय ही त्यांना अवघड गोष्ट नव्हती। ऋषीचं रूप धारण घेतलं। पुन्हा तिथं जे काही आश्रम आहे, आश्रम निर्माण केलेला आहे। गणपती बाप्पा तिथं हजरच आहेत। किती 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 गाय आली वळायला। सौलाच लंकापती शिवे दिली पार्वती। आत्मलिंग कृपा मूर्ती तेही मज प्रति ओपिली। मग त्या ठिकाणी ऋषीची भेट झालीये राजा रावणाची। आणि मला किती उल्हास झाला, मला किती उल्हास झाला। नाही मिळाली गोष्ट मला प्राप्त झाली। लय आमचा देव बळा
लय मोठ्या मनाचा काही बी देतोय, महागच घेत नाही. अहो पोटची आपली अर्धांगिनी जी आहे ना पत्नी, ही पत्नी सुद्धा माझ्या देवाला माझ्या गुरु लयच मोकळ्या मनाचा आहे. हो महादेवा इतका बोळा कुणीच नाही. असा भरून व्हायला लागला हे चियारींची उसू. आता पाणी लय लागले ना भरा भरा भरा, किती बी पाणी लागले तरी आता त्याला आनंदच नाही. रावणाचे सांगते आत्मलिंग सत्य प्राप्ती, पर हे नो वेगा पार्वती शिवे तुझ प्रति ठकविली. एक मागायला गेलो तो आईची इच्छा. आई म्हणती बाबा मी रोज पूजा करते, परंतु ह्या नागराची घ्या खाड्याची पूजा करते. मला आत्मलिंग जर असला ना महादेवाचा, तर त्याची पूजा केल्यानंतर किती मी आणखीन सुखी होईल, किती मला देव पावल, किती माझं पुण्य या जगतामध्ये पसरल. मग महादेव म्हणला हा ठीक आहे ठीक आहे, मग आत्मलिंगच मागायचा ना. गेलाय तेवढीच गोष्ट करायची. आत्मलिंग दिला आणि पुन्हा त्याची साईटला अशी अर्धांगिनी बसली होती पार्वती माता. पिंगल्याने बाबाचा रात्र पाळला, गर्दिशी गर केलं. ही पार्वती तर आपल्याला म्हणले सगळ्या लंकेमध्ये हिच्या इतके स्वरूपवान कोणी नाही, हे बी मिळालं पाहिजे म्हणून तिची मागणी केली. आणि मग ती काय कडेला जायला द्यायचंय का काय? शिव देईल निज कांता येत नगरे गा सर्वता, ठकले ठकले लंका आता पाहे तू आता पार्वती. ठकले म्हणजे इथं फसवा फसवीचाच खेळ आहे हो. परंतु हे अहंकारानं लाडलंय, कामानं लाडलंय. आणि आता तिनं दावा परमेश्वर विष्णू मागण्याचा केलेला आहे. मग इथं मुंडक जाम गुतलंय पार्वती मातेचं. पतिदेवाला दान केले, चांडाळाच्या घरी जायची वेळ आली. आता लय सुखानं गोष्टी असतात का? घरघर 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 पार्वती माता रडत होत्या. डोळ्याला चिपड आलं होतं, लाळ गिळत होती. कुरूप अशा प्रकारची स्थिती मधली पार्वती मातेचा प्रसंग या ठिकाणी चाललेला आहे. आणि विष्णू परमात्म्याने इकडं हे कथन काट्या कोठायला चालू केला. गणपती बाप्पा मुक्त मोग ऋषीवर्य, कुणी गाय होईल कुणी गुराकी होईल, बोला बोला. जर पाय तो दशाला तव उमान दिसे शोभायमान, निंदे कुचित हीन दीन दिसे उद्विग्न मुख तिचे. काय आणलंय म्हणजे मला दिसत नाही काय मी काय आणलंय खांद्यावरती. महादेवाची पार्वती आणली ना मी काय बाजारातली बाहुली आणली का काय? महादेवाची साक्षात पार्वती आणली, माझ्या देवाने मला दिले असं अभिमानानं बोलाय गेले. मला पार्वती असं वरी करून चेहरा बघितली. बघा मला काय आणले, गुप्तलिंग बी आणले, पार्वती बी आणली. गुप्तलिंग ठीक आहे बाबा, पण पार्वती खरी असेल का नाही याच्याबद्दल जरा शंकाच वाटते. डोळे पिचक्या वाहे पाणी वदनी माशाची गोंगारी, क्लेस्मा बड बिडबिडीत गाणी मुख्य पोहनी गाणत. ह्याला म्हणते दिलं तर चांगलं द्यावा, चांगलं द्यावं ना दान. परंतु म्हणजे काय महादेवानं ठकविलं ठकविलं तुझा फसविलं गेले. गिराईक पाक म्हणजे बाहुल्यामध्ये सापडलं. बघणं म्हणजे असली असते का पार्वती? दोन डोळ्याला चरचर धारा, तिच्या डोळ्याला चिपड, नाक गळत, होटाची लाळ गळतीये. 70-80 वर्षाच्या पुढे 30 रक्तार केलेली पार्वती असती काय?
ती देखताची वक्र रावणाला ती ओ करा विष्णू लागवी खरा दस शिरा छळियले मग अवनिस्त या स्त्रीच्या मुखाकडे जर पाहिलं उमास खायच्या गोळ्या खायची गरजच नाही बार बराच म्हणजे पोटातलं सगळं मटेरियल बाहेर पडेल इतकी अवस्था ह्या बाईकडे बघितल्यावर होईल तुम्हाला म्हणले या ठिकाणी महादेवानं जी काही खरं दान द्यायचं ते बाजूला ठेवले आणि दिलेले म्हणले तुम्हाला कोल्हापुरी सोनं चिपीचं बिस्किटाचं सोनं बाजूलाच आहे रावण म्हणे ऋषी प्रतिपादनी भाग्य भेटले ती आता जाऊन शिवा प्रतिमुख्य पार्वती मायन वा 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 ही 17 जागेवर मान वाकडी झालेली डोळे पिचक नाकाला लावल्या कुणी चांगल्याचा सोबती घेऊन नफाच कुणाला बी असं वाटतंय तोटा वाईट कुणाला असं वाटतंय लय अवघड आहे मला नका हे असली पार्वती असं महागारी तिथं दिलंय का तिथं जावं लागेल तर म्हणजे आपल्या कुलपाची चेवीन कुलूप उघडल नाहीतर म्हणजे एकीकडे देणार दुसरीकडे घेणार मला मिळालंच आहे ठकविलं का नाही फसविलं का नाही पण मी बी लय पट्ट्या बहादर आहे महादेवाला जाऊन जीवाबी विचारतोय द्यायचं होतं तर चांगलं द्यायचं नाही म्हणलं असतं चांगलं झालं असतं परंतु बोलायचं एक वागायचं दुसरं करायचं तिसरं त्रिसत्य सत्य मानिका लंकेच्या भोळामयाच्या मानू नको तुला जरी वाटत असलं का नाही ते बाबा जटाचा भार डोक्यावर रात्रंदिवस रुद्राक्षाची माळ चालतोय परंतु तू त्याला बोलणं बी समजू नको बर का बघा खऱ्या मनानं दिले परंतु समोरच्यानं जरा थोडा तडका हळद मीठ मसाला लावून त्याला खमंग फोडणी दिली खमंग फोडणी दिल्यावर खरं बाजूला आणि खोटलं पटलं राजा रावणाला पटलं उमाला परी उमापती ते कोण सांगेन तुझ प्रती आसना खाली लक तिथे पार्वती तू माये त्यांच्या सिंहासनावर राजा रावणाच्या जी काही अर्धगिरी बसलेली होती ती दिली तुम्हाला परंतु खरं गुण खरी पार्वती त्या राजा रावणाची जी काही सिंहासन आहे ना सिंहासन तिथं म्हणले त्याच्या खाली मोठा संदूक आहे पेटी आणि त्या पेटीमध्ये खरी पार्वती ही म्हणले बाजारावरून आणलेला हारमान तुझ्या स्वाधीन केलाय मग ते सांगणारच चटका देऊन सांगितलेलं खरं वाटलंय